12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण. कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो, हा बोला. हॅलो, हा बोला ना ताई. हा अनुभव शेअर करता येईल का आता? हो हो करा, बरं होईल आत्ताच केलं तर. तेच मी 2 दिवसापासून फोन ट्राय करते. हो, संध्याकाळी जरा बिझी चाललंय शेड्यूल. अच्छा, नातू आलाय ना. हा हा, हा बोला ताई. ठीक आहे. मी नाव काय शेअर करणार नाही माझं. बरोबर, कुठून बोलताय? मी मुंबईवरूनच बोलते, बोरिवलीवरून. अरे वा, हा हा. हा, बोरिवलीला आणि कुठे? बोरिवली ईस्टला आहे. अच्छा, ते वजिरा नाका वगैरे तिथेच आहे का? हा हा, नाही ते वेस्टला आहे. अच्छा पण अच्छा. तिथे माझं जाणं येणं असतं. हा हा माझा माय हा हा. हा, ताई मी माझं लग्न होऊन आता म्हणजे झाले 25 तारखेला 14 वर्ष झाले. हा हा. आणि आम्ही ह्या म्हणजे गेल्या गणपतीला आम्ही गेलेलो गावी साताऱ्याला. हा हा. सातारा गाव आहे, कराड हा हा. तालुका पाटण. अच्छा. आणि तिथे म्हणजे गणपतीचे चांगले दिवस गेले. म्हणजे 3 वर्षानंतर मी माझ्या कुलदेवीला गेले. जाण्याचा योगच नव्हता. यावेळेस मी म्हणजे सगळं प्लॅन करून गेलेली की मला जायचंय घरनं. बरं बरं बरं. हा आणि हा. मग मिस्टरांबरोबर गेले. मस्त व्यवस्थित छान दर्शन सगळं करून हा आले. हा. हा. आणि 7 दिवसच माझं राहणं होतं तिथे. बरं. हा हा. आणि निघणार होते माझ्या मुलींसोबत. मला 2 मुली आहेत. बरं बरं. आणि हा मुलींसोबत आम्ही निघणार होतो. तर हा. सकाळी प्लॅन झाला की वाल्मिकला जायचं, वाल्मिकचे दर्शन करायचे आणि मग आपण बसला बसायचं असं. अच्छा अच्छा. हा हा. वाल्मिकला जाताना काही जातोय आणि मी व्हिडिओ चालू केला की हे परत कधी आता लवकर काय बघायला भेटणार नाही, ते डायरेक्ट बरोबर. पुढच्या वर्षी बघायला भेटेल. बरं असं बरं करून बरं. व्हिडिओ चालू केला आणि विदिन 5 सेकंड मध्ये म्हणजे वाल्मिक 2 मिनिटावरती असेल हा. आणि 5व्या सेकंडला आमचा ऍक्सिडेंट झाला. अरे अरे अरे. आणि वाल्मिक कुठे आलं ताई? साताऱ्यात म्हणजे आमच्या गावाच्या जवळच आहे. अच्छा. खूप लांब पण नाहीये, गावातच आहे असं. बरं बरं बरं. हा असं आणि ऍक्सिडेंट अरे झाला अरे. तर मिस्टरांच्या पायात म्हणजे गुडघ्यात मोठा दगड असा घुसला. अरे. आणि माझ्या हाताला पूर्ण घासलं. आणि माझ्या पायाच्या 2 बोटांना म्हणजे अशी चिंध्या झालेल्या ना, ती अरे हाडं दिसत अरे. होती बाई गो. अशा. आणि एकाच साईडला झालेलं, म्हणजे एका साईडला पडलो ना. हो. मध्ये बकरी आली, काही म्हणजे ती बकरी दिसली पण नाही आम्हाला. म्हणजे अशा बकऱ्या होत्या तिथे, हा पण ती हा. मध्ये अशी अचानक येईल असं वाटलं नाही. नव्हतं. हा हा हा. असं आणि ती अचानक मध्ये आली आणि आमचा असा ऍक्सिडेंट झाला. मग तुम्ही टू ऍक्सिडेंट व्हीलर झालं. वर होते का? हो, 2 व्हीलर वरती होतो. अच्छा. म्हणजे हा हा. पूर्ण फॅमिली गेलेलो. हा. 4 व्हीलर मध्ये सगळे म्हणजे माझ्या मुली, जावा, त्यांचे हसबंड, हे हो सगळे जण हो होते. हो हो. आणि जस्ट मागेच होते. ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर आम्ही बसलो त्या 4 व्हीलर मध्ये. आम्हाला नेलं डॉक्टरकडे. तर सांगायचं असं ताई की हा नेताना हा. जिथे जिथे गाडी थांबली तिथे तिथे स्वामींनी भिवू नकोस पेशे आहे असं. म्हणजे ते म्हणजे मला जी नेणारी गाडी सुद्धा स्वामींनीच म्हणजे पाठवली ठराविक होती. पाठवली आहे असं. आई गो. आणि जिथे मला हॉस्पिटलाइज केलं, म्हणजे हम्म. मला तिथे दाखवणार, तिथे मी बसली आहे. मी हा. हसते ताई, मला दुखणं नाही. माझ्या सगळे म्हणजे माझी जावा, माझ्या भाची, माझी मुली सगळ्या हो. रडतात आहेत की मम्मी पप्पा तुम्हाला खूप लागलंय, आई मम्मी गो. तुझ्या हातातनं पायातनं रक्त येतंय. पण मी हसते, मी त्यांना धीर देते की मला काहीच झालेलं नाहीये, बाई मला गो. काहीच दुखत नाहीये. बघा. आणि म्हणजे मला समजत नव्हतं आता एवढी ताकद आली कुठनं. आली मला कुठून? मला सगळं दिसतंय की मला लागलंय खूप.
माझी तरी स्किन पण अशी गेले, भीती माझी पण नाही, पण काय नाही. भीती नाही आणि अजिबात नाही. मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा मला उतरवायला म्हणजे मला पकडू नका, मला काहीच झालेलं नाहीये, मी स्ट्रॉंग आहे, आई मला गं. काहीच झालेलं नाहीये. आणि हे सगळं म्हणजे न घाबरता, म्हणजे असं म्हणजे रक्त जरी बघितलं तरी मला असं म्हणजे हो. टेन्शन यायचं. बरं. आणि ह्या टायमाला एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला आणि मी दुसऱ्यांना समजवते की मला काहीच झालेलं नाहीये. परत मी बसलीये हा. आणि बाजूला कोण आलेले व्हिजिटर दवाखान्यात, अ. त्यांची रिंगटोन स्वामी समर्थांची की म्हणजे अरे वा, स्वामी. म्हणजे स्वामी तुम्हाला हा क्षणोक्षणी दाखवत होते हा की मी आहे तुझ्या हो. बाजूलाच, आजूबाजूलाच आहे. हा आणि त्याच्यानंतर ताई, मी ज्या घरात राहते म्हणजे माझं जे सासरवाडी आहे, हा. मला तिथे न नेता हा. माझ्या नंदेकडे म्हणजे चुलत नंदेकडे नेलं. हा. तिथेच जशी मी आत गेले ना, हा. स्वामींचं दर्शन. अरे वा. मी बर. मिस्टरांना म्हणलं हे सगळं स्वामींनी ठरवून ठेवलंय की असं हो. तुला झालं ना तर तुला इथेच यायचंय, तुला मी सगळीकडे ठेवणार आहे. हो. त्याच्यानंतर मग गणपती गेले, हा. 10 दिवसाचे गणपती गेले, आम्ही तिथेच राहिलो. हा. मी म्हटलं मी निघते करणं मुंबईला, मुलींची शाळा चालू होणार, मला नाही बरोबर. थांबता येणार, माझा क्लास पण आहे. मी नाही हो. म्हणजे क्लासची पोरं कुठे राहणार ना असं. बरोबर बरोबर. सर, तर मिस्टर बोलले ठीक आहे तू बोलतेस पण अश्विन तुला जमणार आहे, म्हणजे तुला जमणार आहे का हा 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 असं. हा. तर मी म्हटलं जमेल, मी जाईन करणं. तर हा हा. बोलले तर तू नको जाऊस, तुझं हम्म. सगळं प्रॉब्लेम होईल, कारण की मुंबईला आमची खोली आहे पण वॉशरूम बाहेर आहे, अच्छा. तिकडे हा. कसं जाणार, पायात पाणी बिणी हो दिलं तर पॉइझन होईल हो. असं, बरोबर. हो. कारण पावसाळ्याचे दिवस होते. बरोबर. हा. तर मी म्हणलं मग आता काय करणार, तर म्हणलं ठेव आपण राहूया इथेच. हा. म्हणलं ठीक आहे, म्हणलं जास्तीत जास्त काय 15 दिवस जातील. हो. ताई 3 महिने काढले आम्ही. काय? 3 महिने 3 आमची. महिने? हो, बापरे. माझे 3 महिने. आणि ताई म्हणजे तुम्ही बोलाल ना की मला त्रास झाला किंवा काय, किंवा ज्या नंदेने मला सांभाळलं तिला त्रास झाला नाही, स्वामींनी ते अजिबात करू दिलं. म्हणजे मी बोलते ना ताई, मी जर सासरवाडीत असती ना तर माझे हाल झाले असते, हो. म्हणजे कोणी आमची केअर केली नसती, बरोबर आहे ना बरोबर आहे. नवऱ्याची केली असती ना माझी केली असती. म्हणजे खरं. बोलतात ना सासरवाडीत शेवटी सूनच असतं हा आपण, हा. मुली बनत नाही. पण त्या नंदेने ना म्हणजे ती ननंद नव्हती माझी, ते स्वामीच होते जे माझी उठसूट सेवा करत होते. बापरे. माहितीये, माझी उठसूट. ताई मी खरं सांगू ना की मला एवढी ताकद कधी दिली देवाने, म्हणजे त्या स्वामीने हो. कशी दिली की ताई, मी दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा आंघोळीला स्वतः आंघोळ बापरे. मी सगळं, म्हणजे जे आम्हाला नातेवाईक बघायला यायचे ना त्यांना चाय नाश्ता मीच द्यायची, लंगडत लंगडत का अगो होईना बाई. पण बर. मीच द्यायची. म्हणजे त्या नंदेची पण शेतीचे कामं विमा असायची, मग ती बरोबर जरी बरोबर. आमच्यासाठी किती धावपळ करणार ना बरोबर. हो हो. असं. आणि त्यांच्या घरात कोण नसतं, म्हणजे त्यांची 2-3 मुलं आहेत, ती सगळी मुंबईला असतात अच्छा. हा. जॉबसाठी, त्याच्यामुळे घर पूर्ण रिकामं आणि मोकळं घर, हा. बाथरूम बिथरूम सगळं घरातच. म्हणजे स्वामींनी अशी सेवा करून किती ठेवलेली ना बघा आमची, ना म्हणजे आश्चर्याचा धक्का. म्हणजे ताई, मी 8 दिवस कोणाला काढणं कठीण असतं, हा 3 महिने तुमचे व्यवस्थित आरामात काढून दिले. म्हणजे दगदग नाही, किचकिच हा. नाही, पैशाची टंचाई नाही. पैसा बरोबर. पण म्हणजे मी क्लास न घेता, मिस्टर बोलले आता क्लास कसं घेणार तू, तर माझी मुलगी बोलली, म्हणजे माझी मुलगी ताई आता 8वीला गेलीये, हा हा. तिने स्टँड घेतला की मम्मी तू काळजी करू नको, मी क्लास सांभाळते. मग ती इकडे होती? ती मुंबईला होती, सासू सासरे, ती आणि अरे बारकी बापरे. पोरगी. बघा. ती बोलली मम्मी तू काळजी करू नको. मग नंतर मी हो. विचार केला की काय करू, तर मग ऑनलाईन क्लास चालू केले. तिथे अरे वा. नेटवर्कचे इश्यू होते ताई, ते हा. नेटवर्क पण कसं मिळालं मला समजलं नाही. बाहेर आले की नेटवर्क फुल असायचं, आणि मग ऑनलाईन मी प्रत्येक मुलांसाठी एक तास असं करून सकाळ ते संध्याकाळ क्लास घ्यायची. बापरे. किती माहितीये. मेहनत आहे तुमची ताई. हा. आणि म्हणजे हे सगळं घडून आणलं ना, म्हणजे झालं. माझ्या स्वप्न पण पडलेलं, ज्या दिवशी पडणार ना हा. त्याशी स्वप्न पण पडलेलं, पण मला त्या स्वप्नांचा काय अर्थ कळलं नाही हा. बरोबर. असं. आणि मी निघाली तरी दागदुख होती की निघू का नको, कारण की निघताना मिस्टरांना मी जॅकेट दिला, हेल्मेट दिला, सगळं ग्लोव्हज हो. दिले, त्यांनी ते काहीच घातले नाही. म्हणजे हा अरे. योगच होता पडण्याचा. बरोबर बरोबर. माहितीये. आणि पडल्याच्या नंतर जे काही स्वामींनी लीला दाखवली ना ताई, ती म्हणजे खरंच खरंच शब्दात सांगू जगात आहे. शकत हो. नाही. माहितीये, इतकं म्हणजे भारी. म्हणजे त्यांनी भरपूर वेळा मला साथ दिली, म्हणजे हर एक क्षणाला ते माझ्या सोबत असतात. असं बरोबर. किती पण त्रासात असली ना तरी ते स्वतःच, म्हणजे कधी आता आम्ही निघालो
आता मंडेला ह्या मंडेला आम्ही म्हणलं ह्यांना मिस्टरांना सांगितलेलं 8 दिवस अगोदर की आपण दरवर्षी जातो देवदर्शनाला महालक्ष्मी मुंबादेवी आपण करूया. तर मिस्टर बोलायला लागले माझं मूड नाहीये, माझ्या मनात असं काय घेणं देणं नाहीये, माझं काय मन नाही लागत आहे असं. तर मी त्यांच्याशी जरा वाद झाला माझा की तुम्ही असं काय करता, मी कुठल्याच काहीच तुमच्याकडे मागत नाही, फक्त एवढंच मागते की मला दरवर्षी तुम्ही या दर्शनाला न्यायचं. बरोबर. आणि तर ठीक आहे नाही असं म्हणजे नायरीच लावलेली त्यांनी. त्याच्यानंतर मी गप्प बसले. त्याच्यानंतर मी स्वामींचे 108 वेळा म्हणजे जेवढं होईल तेवढा एक पेपर घेतला आणि त्याच्यावरती श्री स्वामी समर्थ लिहत गेले. अरे वा. आणि संध्याकाळी रात्री जसं वेळ भेटला त्यांनी फोन केला मला, काय करतेस, काय करायचं उद्याचा प्लॅन. तर म्हटलं उद्याचा प्लॅन काय, उद्या सोमवार आहे ना, जायचं आहे ना तुला स्वामींच्या मठात पण जायचंय, दादरला, सिद्धिविनायकला. आयुष्यपत म्हटलं काय म्हणताय. म्हटलं ठीक आहे निघूया आपण उद्या. अरे वा. आणि जस्ट निघालो बाईक वरून ताई, सकाळी 5 वाजता डॉट 5 वाजता घरातनं बाहेर निघालो. ते गाडी काढत असताना मला ऑटोवरती स्वामींचा फोटो सकट, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, अरे असं सगळ्यांना वा. दर्शन दिलं आणि मग आम्ही निघालो. अरे वा. असं किती म्हणजे छान ताई. खूप म्हणजे खूप कसं म्हणजे आहे बघा, संकट दुःख कुणाच्या आयुष्यात नाहीयेत, सगळ्यांच्या आहेत. सगळ्यांच्या पण आयुष्यात ते आहे. सहन करण्याची जी शक्ती आणि त्यावेळची आपली जी सोय आहे हा. ती स्वामी व्यवस्थित करून देतात. हे स्वामी सेवेचं महत्वच आहे ताई. अहो ताई, माझ्या हे जेव्हा लागलेलं ना, माझ्या अंगठ्याचे दोन्ही पण बोट आहेत ना, अंगठा सोडून दोन्ही पण बोट आहेत ना ताई, 5 टाके पडले मला. बाप रे. म्हणजे आडवे 3 पडले आणि उभे 2 पडले, असे म्हणजे बापरे. पायाची हालत झालेली. आणि हाताची तर पूर्ण एक साईडला पूर्ण म्हणजे आपला तळवा सोडला ना तिथून ते ढोपऱ्या म्हणजे एल्बो पर्यंत आहे ना पूर्ण स्किन गेलेली. बाप ती रे. तर ताई 8 दिवसात माझी बरी झाली. मी आंघोळ करताना ती पूर्णपणे भिजवायची, ओ. तरी सुद्धा ती पाणी लागून सुद्धा ती 8 दिवसात क्लिअर झाली. सगळेजण अरे, ही आश्चर्य तुमची होतात. सेवाच. ते आश्चर्य होते सगळे गावकरी हो जेवढे ना? भेटायला यायचे आजूबाजूचे, बोलायचे ही म्हणजे पोरगी आहे का काय, हिला ताकद येते तरी कुठनं, एवढं बापरे. पायाला लागलंय तरी धावपळ करते, चाय द्यायला काय उठते, पाणी द्यायला काय उठते. उलट ते लोक बोलायचे अगं बाई आराम कर, एवढंच दिवस आहे त्याच्यानंतर त्रास होईल तुला. हो. मी म्हणायची मला दुखतच नाहीये, मला दुखतच नाहीये. अरे आणि वा. हसायची मी, अय्या. माणसांबरोबर बोलायची आणि हसायची मी, म्हणजे मला काहीच त्रास व्हायचा नाही. ओ. आणि एक दिवस असं मंगळवारी स्वप्न पडला की माझ्या त्या पायामध्ये ना ते जखम झालेली ना त्याच्यामध्ये दगडीचे रेती घुसलेल्या. अरे बापरे, बारीक आणि कण. ते म्हणजे आता निसर्गाने आपल्याला एवढं सुंदर शरीर दिलंय तर ते कुठलीही वस्तू बाहेरची स्वीकारत नाही. स्वीकारत नाही, बरोबर आहे. मग ते कणामुळे ना माझ्या त्या जखमेला ना पस व्हायचा. अरे. आणि मग नंदेनी ताई 12 किलोमीटर लांब गावाच्या बाहेर असं अरे. म्हणजे मार्केट लागतो त्याच्यानंतर लांब डॉक्टरकडे जायचं, म्हणजे जाणं येणं 600 रुपये पर डे असायचं. अरे अरे अरे, एवढं लांब. आणि पर्सनल जीप करायचो ना आता आमच्या दोघांसाठी असं. बरोबर. तर मग 600 रुपये पर डे म्हणल्यावरती आता म्हणलं मी काय म्हणजे एवढे पैसे नाही आहेत ना आपल्याकडे, आपण अडचणीत आहे, आपण गणपतीसाठी आलो नाही अडचण आली आहे. बरोबर. ताई बाजूलाच एक नर्स होती, ती येऊन आमचं क्लिनिंग करायची. ते बघून बघून नंदिनी म्हणजे नंदीची पण मुलगी नर्सच आहे, पण ती तिच्या घरी, ती मुंबईला आहे. पण नंदिनी हे सगळं बघितलेलं, ती बोलली तुम्हाला एकदा दोनदा दाखव, मग मी बाकीचं हे लोकांचं दोघांचं करून घेईन का रोजच्या रोज. मग ती आम्हाला सगळं क्लिनिंग करायची आणि सगळं मी टाके बिके काढून आली. तिथे पण मी जोर जोरात स्वामी स्वामी ओरडली टाके काढताना, कारण की ज्या डॉक्टरने आम्हाला टाके मारलेले ना ताई, त्यांनी स्किनला नव्हते मारलेले, त्यांनी बोनला मारलेले. अरे 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 अरे. कारण की तो डॉक्टर सुद्धा थरकापत होता आणि त्यांनी जे कंपाऊंडर बोलवलेले ना ते मंडप बांधणारा होता, म्हणजे त्यांनी चुकीच्या माणसांकडनं ते सगळं काम करून घेतलं. आणि ते टाके मारताना सुद्धा मी त्यांना बोलत होते की तुम्ही माझा पाय असा धरा आणि ही स्किन घेऊन अशी मारा टाके. तो डॉक्टर सुद्धा बघत होता माझ्याकडे, बोलता ताई तुम्ही ग्रेट आहात, तुम्हाला एवढा लागलाय, पूर्ण रक्त पायाखाली झालंय तरी तुम्ही हिंमत दाखवताय. आणि कसं तुम्हाला म्हणजे काय सांगू तुम्हाला, त्याने पटकन टाके कसे तरी मारले, त्याचे पण हात थरथर कापत होते. आणि ते टाके मारले ते पण बोनला मारले, तर ते टाके काढताना आहे ना खूप त्रास झाला. मी जोर जोरात स्वामी स्वामी ओरडत होती. तो शेवटी दुसरीकडे गेलेलो आम्ही, ते कंपाऊंडरने डोक्यावर हात ठेवला, बोलत आहे तुमच्या सोबत स्वामी, नाही तर हे सोपं नाहीये.
एवढी एवढी हिंमत खरंय, दाखवताय ना, खरंय, हे खरंय. सोपं नाही. आहेत बाबा तुमच्या मग डोक्यावर हात ठेवला त्यांनी, आहेत तुमच्या सोबत आहेत स्वामी खरंच असं खरंच. माहितीये. आणि मग मंगळवारी स्वप्न पडलेला की म्हणजे सापानी आहे ना विष टाकलं माझ्या पायावरती अरे बापरे. हा हा. असं. तर मी नंदेला काय बोलली, ननंद माझी क्लिनिंग करत होती घरीच. हम्म. ते हायड्रोजन हे ते टाकून आहे ना ते हा. क्लिनिंग करत होती. हायड्रोजन तर पेरॉक्साईड. हा पेरॉक्साईड हे सगळं क्लीन करत होती. परत ते बिटाडाईनचं ते ऑइल, हो. बिटाडाईनचं ते सगळं टाकून ते सगळं बेटाडीन क्लीन, टाकून. हा ते सगळं म्हणजे बीएमसी दवाखान्यात मधून सगळं ते आणलेलं अच्छा. हा आणि प्रायव्हेट मधनं पण घेऊन आलेले. तर हा ते सगळं टाकून ते क्लीन करत होती. तर मी त्याला काय बोलली, तू आता फोर्स करूच नको, हा. ते खडी काढायला आहे ना फोर्स करू नको ताई. बरं. तर मी म्हणलं हे गुरुवारी निघेल, कारण की स्वामींनी मला दर्शन दिलंय, सापाचं विष माझ्या पायावर हा. पडलं म्हणलं आणि ताई अक्षरशः गुरुवारी जेव्हा त्यांनी मला साफ करायला काढलं ना पाय, हा हा. ते 2 राय सारखे खडे होते, ऐक. ते गुरुवारीच निघाले. अरे वा. आणि तेव्हा मला ती म्हणली, आता तू रड, आई आता ग. तुला जेवढं रडायचं आहे. कारण की जेव्हा जेव्हा साफ करायला काढायचे तेव्हा मी घाबरायची की नको बरं. करणार, मला दुखत नाहीये. पण ती म्हणायची, अगं अश्विनी तुला दुखत नसलं ना तरी ती पस होणार ना, ते बरोबर. काहीतरी राहिलंय तर तुला पस होणार असं हो करणार. हो हो. आणि नंतर मग जेव्हा ते गुरुवारी निघाली, तिने पण हात दोन्ही पण वरती केले की खरंय स्वामी निघालं बाबा खरंच. हिचं एकदाच बाबा. बापरे, म्हणजे किती सण पण केलं आणि हा स्वामींनी साथ पण दिली तुम्हाला. खूप खूप साथ दिली ताई. हा, मी मिस्टर शेअर पण करते म्हणजे हा ताई. चालेल चालेल हा, श्री चालेल. स्वामी समर्थ श्री ताई. स्वामी. भेटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.